हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज जी वेकन्सी आली आहे ती खूपच सुंदर आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया इथनं ही वेकन्सी आलेली आहे. केंद्र सरकारी नोकरी असणार आहे. अर्ज पद्धती ही ऑनलाईन असणार आहे. वेतन हे खूपच चांगलं असणार आहे. लाखांच्या घरात हे वेतन असणार आहे. आणि मेन म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ही नोकरी परमनंट स्वरूपाची नोकरी असणार आहे. परमनंट स्वरूपाची गव्हर्मेंट नोकरी आजकाल खूपच कमी पाहायला मिळते आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून तुम्हाला अशा इम्पॉर्टंट नोकऱ्या लवकरात लवकर यांचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळेल आणि तुम्ही पटकन तयारी करून नोटिफिकेशनला अप्लाय करू शकाल. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे नोटिफिकेशन, तुम्ही पाहू शकतात. रंगबिरंगी अक्षरांमध्ये SBI असं लिहिलेलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया असं हे छान बुकलेट आहे. अवॉर्ड्स अँड अकॉर्डेशन्स. ऑफकोर्स ही बँक खूप नावाजलेली आहे. प्रत्येक शहरात प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये याची ब्रांच आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर इंडियन सिटीजन फॉर अपॉइंटमेंट टू द फॉलोइंग स्पेशलिस्ट cadre officer posts. Candidates are requested to apply online through the link given on bank's website. तर आपल्याला बँक वेबसाईटवरनं करिअर्समध्ये जाऊन इथे ॲप्लिकेशन करायचं आहे. पॉसिबल असेल तर मी ऑनलाईन ॲप्लिकेशनची डायरेक्ट लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचा प्रयत्न करेल. म्हणजे तिथून त्या लिंकला प्रेस करून तुम्ही डायरेक्ट ॲप्लिकेशन अप्लायच्या नोटिफिकेशनवर पोहोचाल. पण त्याआधी तुम्ही पूर्ण जी ॲडव्हर्टिजमेंट आहे ती अगदी काळजीपूर्वक वाचा आणि मगच तुम्ही जर त्यात बसत असाल, तुमचं वय बसत असेल, एज्युकेशन बसत असेल, तरच तुम्ही त्या पोस्टला अप्लाय करा. The process of registration is complete only when fee is deposited in the bank through online mode and before the last date of पेमेंट. तर तुम्ही केव्हा एलिजिबल व्हाल? जेव्हा तुम्ही स्वतः एलिजिबल असाल, एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल आणि त्यानंतर जर तुम्ही शेवटचा टप्पा ॲप्लिकेशनचा भरायचा तो म्हणजे ऑनलाईन फी डिपॉझिट कराल, तेही वेळेमध्ये, तरच तुमचं ॲप्लिकेशन हे ग्राह्य धरलं जाईल. आता आपण पाहू शकतो बिफोर अप्लाइंग कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू एन्श्योर दॅट दे फुलफिल द एलिजिबल क्रायटेरिया फॉर द पोस्ट ॲज ऑन द डेट ऑफ एलिजिबिलिटी. कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर मोर दॅन वन पोस्ट. तर ही एक गुड न्यूज आहे की तुम्ही एकापेक्षा जास्त पोस्टसाठी अप्लाय करू शकता, पण मग तुम्हाला डबल फी ही द्यायला लागेल, कारण ऑनलाईन फी एका पोस्टसाठी त्यांनी ठरवून दिलेली आहे. त्यानंतर कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू अपलोड ऑल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, फॉर एक्झाम्पल रेझ्यूम, ID प्रूफ, एज प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट, PWBD सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल, एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स एक्सेट्रा. फेलिंग विच द ॲप्लिकेशन ऑर कॅन्डिडेचर विल नॉट बी कन्सिडर फॉर द शॉर्ट लिस्टिंग ऑफ इंटरव्ह्यू. तर तुम्हाला सगळे जे तुमचे डॉक्युमेंट्स व्हॅलिड आहे ते सगळे तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन भरताना. जर तुमचं डॉक्युमेंट किंवा तुमचं कॅन्डिडेचर सॅटिस्फाईंग नसेल, फॉर एक्झाम्पल तुमचं एज जास्त असेल किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन अकॉर्डिंग टू पोस्ट नसेल किंवा एक्सपिरियन्स नसेल, तर तुम्ही ते तुम्हाला कोणत्याही टप्प्यात बाद करू शकतात. त्यानंतर कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू चेक बँक्स वेबसाईट रेग्युलरली फॉर डिटेल्स अँड अपडेट. जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सारखं चेक करावं लागेल की बँककडनं काय अपडेट येते आहे किंवा बँक तुम्हाला काय इन्स्ट्रक्शन्स देत आहे. एक्झाम कंडक्ट करणार आहे का, इंटरव्ह्यू कंडक्ट करणार आहे का, एक्झाम ऑनलाईन असणार आहे का, कुठे असणार आहे, ते सगळं तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर दिसणार आहे. त्यामुळे ॲप्लिकेशन भरल्यानंतर मला मेल येईल, मला फोन येईल, मला मेसेज येईल असं तुम्ही वाट बघू नका. तुम्ही स्वतः जातीने ऑफिशियल वेबसाईट ही चेक करत राहा. त्यामुळे तुम्हाला तिथे काय नोटिफिकेशन येतं आहे ते कळेल. जर ते तुम्हाला कळलं नाही तर यात बँकेची काही चूक असणार नाही असं त्यांनी इथे स्पष्ट नमूद केलेलं आहे. त्यानंतर बँक वेबसाईटवरूनच तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन्स येतील आणि हार्ड कॉपी ॲप्लिकेशनची ऑफिसला पाठवायची नाही. हे सगळं ऑनलाईन होणार आहे. तर नेम ऑफ द पोस्ट काय आहे? सेंट्रल रिसर्च टीम प्रोडक्ट लीड. तुम्ही पाहू शकता वेकन्सीज खूप चांगल्या आलेल्या आहेत.
सेंट्रल रिसर्च टीम सपोर्ट, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर बिझनेस टेक्नॉलॉजी, रिलेशनशिप मॅनेजर. खूप साऱ्या पोस्ट्स आहे, खूप साऱ्या वेकन्सीज आहेत, तुम्ही पाहू शकता. तर पोस्ट 10 आहेत आणि वेकन्सीज पण खूप आहेत, 40-50. VP वेलच्या 600 पोस्ट आहेत, तर खूप चांगले आहे. मुंबई आणि सर्कल्स, म्हणजे मुंबईमध्ये वेगळ्या आहेत आणि सर्कल्समध्ये वेगळ्या आहे. खूप छान नंबर आहे हा, त्यामुळे आपण इथे वेकन्सीमध्ये अप्लाय करायला काहीही हरकत नाही. चला तर जाऊया. आता इथे लिहिलेलं आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्ही पाहू शकता. फुल टाईम एक्सपिरियन्स असायला हवा आणि रिक्वायर क्वालिफिकेशन, म्हणजे OBC असेल तर नॉन क्रिमिलियर लागेल. क्वालिफिकेशन इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे व्यवस्थित कागदोपत्री सगळं असलं पाहिजे. आणि रेन्युमरेशन अँड कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड, तर आता इथे दिलेलं आहे CTC अप्पर रेंज रुपीज इन लॅक्स. तर लॅकमध्ये पगार इथे दिलेला आहे CTC. आणि कॉन्ट्रॅक्ट पिरियड 5 वर्षाचा आहे. आणि फर्स्ट इयर विल बी प्रोबेशन पिरियड. पहिला वर्ष प्रोबेशन पिरियड असेल आणि नंतरचे 4 वर्ष तुमचा कॉन्ट्रॅक्ट पिरियड असेल. त्यानंतर annual CTC is negotiable and will depend upon experience and current emoluments of candidates in present employment place of posting. Annual CTC upper range for fixed variable pay PLP based on performance rating and other perks. म्हणजे तुमचं CTC हे वाढू शकतं तुमच्या परफॉर्मन्सवर. ठीक आहे, तर एक खूपच छान अपॉर्च्युनिटी आहे. डिटेल्स ऑफ रिक्वायर्ड एज्युकेशनल क्वालिफिकेशन, पोस्ट एज्युकेशनल एक्सपिरियन्स. तुम्ही तुमच्या पोस्टनुसार इथे क्वालिफिकेशन वाचू शकता. तर मी एका पोस्टची वाचून दाखवते. आपण रिलेशनशिप मॅनेजरचं वाचून दाखवू, कारण तिथे खूप जागा आहेत, 600च्या घरात जागा आहेत. तर हे आहे रिलेशनशिप मॅनेजर, टीम लीड. मॅन्डेटरी ग्रॅज्युएट फ्रॉम गव्हर्मेंट रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूशन. पोस्ट ग्रॅज्युएशन एक्सपिरियन्स अँड मिनिमम 8 years इन रिलेशनशिप मॅनेजर, वेल्थ मॅनेजमेंट इन लीडिंग पब्लिक प्रायव्हेट फॉरेन ब्रोकिंग सिक्युरिटी फर्म्स. एक्सपिरियन्स ॲज टीम लीड इज प्रेफर्ड. स्पेसिफिक स्किल्स काही नाही आहे. जॉब प्रोफाईल दिलेला आहे इथे, काय करावं लागेल की रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या आहेत. ब्रांच डेव्हलपमेंट, तर असं हे पोस्टनुसार तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीज, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, तुमचं जॉब प्रोफाईल सगळं दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर कॉल लेटर फॉर इंटरव्ह्यू. इंटिमेशन कॉल लेटर फॉर इंटरव्ह्यू विल बी सेंट बाय ईमेल ऑर विल बी अपलोडेड ऑन बँक्स वेबसाईट. नो हार्ड कॉपी विल बी सेंट. हार्ड कॉपी नाही मिळणार आहे तुम्हाला, फक्त बँकची वेबसाईट चेक करायची आहे. तर सिलेक्टिंग प्रोसिजर काय असणार आहे, शॉर्टलिस्टिंग होईल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सनुसार कॅन्डिडेटची, आणि त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू कम CTC निगोसिएशन. इंटरव्ह्यू 100 मार्काचा होईल आणि त्याच्यानंतर CTC निगोसिएशन होईल. जसं मी म्हटलं तुम्हाला, सॅलरीसाठी निगोसिएशन होईल आणि मेरिट लिस्ट होईल त्या इंटरव्ह्यू नंतर, आणि त्या मेरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्ही सिलेक्टेड आहे. आता हाऊ टू अप्लाय. तुमच्याकडे व्हॅलिड ईमेल ID असला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म हा भरायचा आहे. इथे पहा तुम्ही, ॲप्लिकेशन फी 750 असणार आहे जनरल EWS कॅन्डिडेटसाठी, आणि नो फी फॉर SC ST OBC PWD कॅन्डिडेट्स. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फी रिफंडेबल नसणार आहे. ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला फी भरायची आहे. डॉक्युमेंट्स तुम्हाला काय काय अपलोड करायचे आहे, तुमचं रिसंट फोटोग्राफ, साईन, रेझ्यूम, ID प्रूफ, डेट ऑफ बर्थचा प्रूफ, PWD जर असाल तुम्ही ॲप्लिकेबल असेल तुम्हाला तर त्याचं सर्टिफिकेट, एज्युकेशनल सर्टिफिकेट, मार्कशीट्स, डिग्री, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, फॉर्म 16, ऑफर लेटर, लेटेस्ट सॅलरी यापैकी एक, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जर तुम्ही कुठे कामाला असाल तर. सगळ्या या ज्या फाईल असल्या पाहिजे त्या PDF असल्या पाहिजे, A4 साईजवर असल्या पाहिजे, आणि 500 KB यांची साईज जास्त ही नसली पाहिजे. आणि तुम्ही या सगळ्या, म्हणजे फोटो कसला असला पाहिजे, साईन कशी असली पाहिजे ते सगळ्यांनाच माहिती आहे. तर इथे फक्त 230 पिक्सेल 20 KB 50 KB पर्यंत फोटो साईन असली पाहिजे. डोळ्यात लाल कलर नसला पाहिजे तुम्ही जो फोटो पाठवाल तो. गॉगल घालून फोटो नाही पाहिजे. साईन कशी असली पाहिजे, ब्लॅक पेनने व्हाईट पेपरवर कॅपिटल लेटर्समध्ये साईन केली असेल तर ॲक्सेप्टेबल नसेल.
तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. खूपच इझी इथे पिक्चराईज दिलेलं आहे. लॉग इन करायचं, स्क्रोल डाऊन, क्लिक रिस्पेक्टिव्ह ॲडव्हर्टिजमेंट, डाउनलोड ॲडव्हर्टिजमेंट. सगळी ॲडव्हर्टिजमेंट एकदा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायची आणि मग अप्लाय करायला जायचं. आणि कारण पैसे भरल्यावर तुम्हाला परत पैसे हे मिळणार नाही. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद.